नमस्कार मंडळींनो, स्वागत आहे तुमचे आपला स्वाद आपली संस्कृती या आपल्या युट्यूब चॅनलवर। तर आज मी बनवत आहे साधी व सोपी व झटपट होणारी मुगाची भाजी। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर हे साहित्य आहे, हे मूग ना मी आदल्या दिवशी रात्री भिजत घातलेले, बघा छान असे भिजले आहेत हिरवे मूग। आणि त्याच्यासाठी हा कांदा कापून घेतलेला आहे बारीक, टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता घेतलाय, मसाला घेतलाय हा मीठ आणि हळद, हिंग, राई आणि चवीप्रमाणे मीठ। आणि मी त्या भाजीला गरम पाणी थोडं घालणार आहे, त्याच्यासाठी ते गरम पाणी करून घेतले। आता मी हा गॅसवर कुकर ठेवला, मी कुकर मध्ये बनवत आहे भाजी। तेल घालून घेतले, तेल आपलं तापलंय तर त्याच्यात राई घालून घेते। राई आपली तडतडली आहे, त्याच्यात मी कढीपत्ता घालून घेते। बारीक चिरलेला कांदा, हिंग, हे सर्व व्यवस्थित तेलावर परतवून घेते तेलात। आणि हे टोमॅटो पण घालून घेते आणि त्याच्यात मुगाची आपली भाजी पौष्टिक आहे। मूग कसं थंड असतात ना, गरमीमध्ये मुगाची भाजी खाल्लेली चांगली। हळद थोडी घालून घेते, हळद व्यवस्थित तेलात आणि कांद्यात परतवून घेते। आता आपला मसाला घालून घेते, आपल्याला कसं तिखट हवंय तसं मसाला घालून घ्यायचा। मसाला पण छान आपल्याला परतवून घ्यायचा आहे। थोडं मीठ घालून घेते, त्याच्याने आपला कांदा जरा मऊ होईल। त्याच्यात थोडी कोथिंबीर घालून घेते। आता मूग घालून घेते याच्यात, आपण मिक्स करून घेऊया। आता आणखीन थोडं मीठ घालून घेते। आता मी थोडं पाणी घालून घेते याच्यात, गरम केलेलं पाणी होतं। आपल्याला जसं घट्ट आणि पातळ हवं असेल तेवढं पाणी घालून घ्यायचं। आता मी ह्याला झाकण लावून शिट्ट्या काढते 3-4। बघूया आपली मुगाची भाजी कशी झाली आहे। अशी आपली मुगाची भाजी तयार आहे। शिजले छान मूग असे। तर आपली मुगाची भाजी तयार झाली आहे। रेसिपी खूप साधी आहे, पण चवीला ही भाजी छान लागते। तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी वाटली आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।